मसावी काढा 27 आणि 45. तर सुरुवातीला आपण दिलेल्या संख्या 27 आणि 45 आहेत अशा लिहून घेतल्या. त्यानंतर आपण यांचे मूळ अवयव पाडणार आहोत. त्यानंतर 27ची जर आपण फोड केली तर आपल्याला मिळेल 3 9 27 आणि 9ची परत फोड केली तर परत 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 या प्रकारे. त्यानंतर 45ची फोड केली तर 5 9 45. त्यामुळे सुरुवातीला 5 लिहिले आणि परत 9ची फोड होईल 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 5 45. त्यानंतर या दोन्ही अवयवांच्या यादीमधील सामायिक अवयव कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला सामायिक अवयव आहे 3, दुसरा सामायिक अवयव आहे 3. त्यानंतर उरलेले हे असामायिक अवयव आहेत. त्यानंतर मसावीच्या सूत्रानुसार मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार आणि ते सामायिक अवयव आहेत 2 वेळा 3. त्यामुळे 3 गुणिले 3 आणि 3 त्रिक उत्तर आपल्याला मिळून जाईल 9 आणि 9चा पर्याय हा सी आहे.